हॅलो फ्रेंड, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं इडली प्रीमिक्स कसं बनवायचं घरच्या घरी। तर आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर इडली प्रीमिक्स पासून इडली कशी करायची ती रेसिपी मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। तर चला तर लगेच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर 1 कप इडली प्रीमिक्स घेतलेला आहे। 1 कप इडली प्रीमिक्स मध्ये पाव कप दही आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अजून आपण याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही आहे, कारण की व्यवस्थित सगळ्या म्हणजे दह्याच्या गुठळ्या राहता कामा नये, त्या व्यवस्थित म्हणजे सॉफ्ट झाल्या पाहिजेत, मिक्स झाल्या पाहिजेत, स्मूथ असं बॅटर हवं आपल्याला, म्हणून दहीच फक्त मिक्स करून घेतलं आहे। आता चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे मी इथे, पण एकदम न घालता थोडं थोडं करून आपण ते घालणार आहोत आणि मिक्सर सतत ढवळत छान स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहोत, म्हणजे दह्याच्या त्याच्यात गुठळ्या वगैरे राहणार नाही। पुन्हा थोडंसं घालते मी, असंच थोडं थोडं पाणी घालत छान व्यवस्थित स्मूथ असं जसं इडलीचं बॅटर असतं ना तसं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर पुन्हा थोडंसं पाणी घातलं आहे, तर तुम्ही आता बघू शकता दह्याच्या गुठळ्या अजिबात राहिल्या नाहीत आणि बऱ्यापैकी स्मूथ असं बॅटर तयार झालं आहे। आता राहिलेलं सर्व पाणी मी घालून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते। कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, खूप छान अशी म्हणजे कन्सिस्टन्सी आलेली आहे पिठाची। याला झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपण रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनटानंतर इथे कुकरमध्ये पाणी गरम करून घेतले आणि इडली पात्रांना सुद्धा मी तेल लावून घेते छान व्यवस्थित। 15 मिनटानंतर हे तुम्ही बॅटर बघू शकता, आपलं बऱ्यापैकी फुललेलं आहे आणि थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे। आता याच्यामध्ये पाव कप खाण्याचा सोडा टाकते आणि 1 ते 2 चमचे पाणी ॲड करायचं याच्यामध्ये आणि छान व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे टोटल जे आहे 1 कप प्रीमिक्सला 1 कप आणि वरती 2 ते 3 चमचे असं एवढं पाणी लागलेलं आहे। तर आता इडलीच्या भांड्यामध्ये इडली घालून घेतली आहे, पूर्ण भरायचं नाही म्हणजे फुगायला थोडीशी जागा राहील आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला हिला वाफवून घ्यायचं आहे। तर 10-12 मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान आपली इडली अशी शिजून रेडी झालेली आहे आणि सॉफ्ट झालेली आहे एकदम। तर इडली काढून घेऊया आपण। तुम्ही बघू शकता अजिबात त्याला म्हणजे खूप प्रेशर द्यायला लागत नाही, खूप इझिली निघते आणि खूप सॉफ्ट अशी इडली प्रीमिक्सपासून रेडी झालेली आहे। खूप लवकर होते ही, 15 मिनटं आपण पीठ भिजवलेलं आणि लगेचच त्याच्या इडल्या करायला घेतलेल्या आहेत। तर एकदम इझिली निघत आहेत आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा आपल्या इडल्या बनवून रेडी झालेल्या आहेत इडली प्रीमिक्सपासून। तुम्ही ह्याला सांबार बरोबर खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर। तर तुम्हाला एक इडली मी तोडून दाखवते, बघा किती सॉफ्ट अशी इडली झालेली आहे आपली इडली प्रीमिक्सपासून। वाटतसुद्धा नाही की ही प्रीमिक्सपासून बनवली आहे म्हणून। तुम्ही बघितलंच इडली प्रीमिक्सपासून किती झटपट अशी आपली आणि मस्त सॉफ्ट अशी इडली तयार होते। माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय सर्वांना।